26 जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व सुरू झालं। स्वातंत्र्यानंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस सुरू होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीनं राज्यघटनेचा मसुदा तयार केला। हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत करण्यात आलं। देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी 26 जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थानं सुरू झालंय। भारत या दिवशी लोकशाही सार्वभौम गणराज्य बनला, म्हणून तर हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन 1950 साली साजरा करण्यात आला। 1950 साली भारताला संविधान आणि पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद मिळाले। इतकंच नाही तर बाहेरच्या देशांमधील प्रमुख असलेले व्यक्ती पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याची परंपराही याच वेळी सुरू झाली। 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आलं, ज्याची अनेक कारणं होती। देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली। त्याच वेळी 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आलं। या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आलं। 26 जानेवारीला संविधान लागू करण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने याच दिवशी स्वतंत्र भारताची घोषणा केलेली होती। सन 1929 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय काँग्रेसची एक बैठक बोलवण्यात आली आणि या बैठकीत सर्वानुमते असं घोषित करण्यात आलं की 26 जानेवारी 1930 पर्यंत देशाला डेमोनियम दर्जा देण्यात यावा आणि त्यानंतर पहिल्यांदाच देशात स्वतंत्रता दिवस साजरा झाला। मात्र त्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं। त्यानंतर 26 जानेवारी 1950ला देशामध्ये संविधान लागू झालं। मात्र 26 जानेवारी या दिवसाचा महत्त्व कधी कमी होऊ नये, या दिवसाला महत्त्व नेहमी असावं, यासाठीच 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस जो आहे तो साजरा केला जातो। ज्या संविधानाच्या अनुषंगाने देशात काम चालू आहे तो मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला। अनेक सुधारणा आणि बदलांनंतर समितीच्या 308 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी हस्तलिखित कायद्याच्या 2 प्रतींवर सह्या केल्या। यानंतर 2 दिवसांनी 26 जानेवारी रोजी तो देशात लागू करण्यात आला। 26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10:18 भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला। त्यानंतर बरोबर 6 मिनिटांनी म्हणजे 10:24 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली। याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपती भवनातून एका बग्गीतून बाहेर आले, जिथे त्यांना प्रथम लष्करी सलामी घेतली आणि त्यांना प्रथम गार्ड ऑफ ऑनर सुद्धा देण्यात आला। या दिवशी तिरंगा फडकवण्याबरोबरच राष्ट्रगीत गाणे आणि आपण भारतीय एकत्र येऊन अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असतो आणि याच दिवशी या कार्यक्रमामध्ये भाग घेत असतो। या सुवर्ण इतिहासाचे 4 टप्पे आहेत। सर्वप्रथम संविधानाच्या ध्येयाशी संबंधित प्रस्तावावर चर्चा, वादविवाद आणि ते स्वीकारले जावे। 22 जानेवारी 1947 रोजी नियम बनवणारी समिती आणि विधानसभा सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली। संविधान सभेने 8 उद्दिष्टे स्वीकारली, जी साध्य करण्यासाठी संविधान बनवायचे होते। दुसरा टप्पा विविध विषयांवर मसुदा आणि तरतुदींवरील अहवाल तयार करण्यासाठी संविधान सभेद्वारे विविध समित्या स्थापन करायच्या होत्या। संघशक्ती समितीत 9 सदस्य होते, त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते। 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेने संविधानाचा वास्तविक मसुदा तयार करण्यासाठी एक मसुदा समिती स्थापन केली, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर होते। आणि चौथा टप्पा आणि घटना समितीत पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी यांच्यासारखी अनेक महान आणि अभ्यासू मंडळी होती। मसुदा समितीने फेब्रुवारी 1948 मध्ये पहिला मसुदा प्रकाशित केला। कालांतराने त्या सुधारणा करत अंतिम मसुद्यावर 14 नोव्हेंबर 1949 रोजी चर्चा सुरू झाली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना मंजूर झाली। जगात संविधान 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे। त्यामध्ये एक अमेरिकेचं लिखित संविधान तर दुसरं ब्रिटिशकालीन अलिखित संविधानाचे प्रकार होते। यामध्ये भारताने लिखित संविधानाचा मार्ग निवडला आणि सध्याच्या स्वरूपात जर पाहिलं तर भारतीय संविधान हे लिखित प्रकारातील सर्वात मोठं संविधान आहे। आपल्या संविधानाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ते एक प्रकारे अतिशय व्यापक, विस्तृत आणि तपशीलवार असं महत्त्वाचं दस्तावेज आहे।
सद्यस्थितीमध्ये संविधानात एक प्रस्ताविका, 470 कलम आणि 12 परिशिष्ट असून ती 25 भागांमध्ये विभागलेली आहेत. तसंच संविधानात आतापर्यंत तब्बल 105 दुरुस्ती देखील करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान मूळ संविधान जेव्हा लागू करण्यात आलं होतं तेव्हा यात एक प्रस्ताविका व 395 कलम आणि 8 परिशिष्टांचा समावेश होता. मुळात हे संविधान इतकं मोठं तयार करण्याची 4 महत्त्वाची कारणं होतं. पहिली कारण म्हणजे देशातला भौगोलिक विस्तार आणि विविधता. दुसरं कारण म्हणजे संविधानावर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चा प्रचंड प्रभाव होता. तिसरं कारण म्हणजे केंद्र आणि राज्यासाठी एकच संविधान असावं आणि चौथं कारण म्हणजे संविधानावर कायदे पंडिताचं वर्चस्व. याच कारणांमुळे भारतीय संविधान हे सर्वांपेक्षा वेगळं ठरतं. भारतीय संविधान तयार करत असताना जगातील अनेक संविधानांचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्या संविधानातील काही तरतुदी जशाच तशा घेण्यात आल्या, तर काही तरतुदींमध्ये भारतातील परिस्थितीप्रमाणे काही बदलही करण्यात आले. भारतीय संविधानाचे कठोर आणि लवचिक अशा 2 भागात वर्गीकरण केले जाते. कठोर भागातील काही कायद्यांतील बदलांसाठी काही विशेष पद्धतींचा अवलंब केला जातो, तर लवचिक भागातील काही कायद्यांतील बदलांसाठी साध्या पद्धतींचा वापर केला जातो. भारतीय संविधान हे कठोर आणि लवचिक असे मिश्रण समजले जाते. कलम 368 नुसार कायद्यातील सुधारणांसाठी 2 प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. काही सुधारणा या एका सभागृहातील सदस्यांच्या बहुमताने केल्या जातात, तर काही सुधारणा या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या बहुमताने त्यासह राज्याच्या बहुमताने देखील विचार केला जातो. भारताने ब्रिटनप्रमाणे संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे, जेणेकरून कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यात सहकार्य आणि समन्वय राखता येईल. संघराज्य शासन पद्धतीमध्ये दुहेरी नागरिकत्व दिलं जातं. उदाहरणार्थ अमेरिकेत जन्मलेला जो व्यक्ती त्या देशाचा नागरिक असतो, त्याचप्रमाणे तो राज्याचा देखील नागरिक असतो. मात्र भारतात जन्मलेला व्यक्ती केवळ हा भारतीय नागरिक म्हणूनच ओळखला जातो. भारतीय संविधानाच्या कलम 14 ते 32 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला 6 मूलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्यास तो थेट न्यायालयात दाद मागू शकतो. मात्र मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचे अधिकार हे संसदेला आहेत. मूळ राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष हा शब्द नसला तरी घटनेतील अनेक तरतुदीनुसार राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष होती असे दिसून येते. दरम्यान 42व्या घटना दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष हा शब्द संविधानाच्या प्रस्ताविकेत दाखल करण्यात आला आहे. मूलभूत हक्काप्रमाणे कर्तव्यनिष्ठ भारतीय संविधानाचं एक विषय. मूळ राज्यघटनेमध्ये भारतीय कर्तव्यांचा सहभाग नव्हता. आणीबाणीच्या काळामध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार सर्वसंमतीय कमिटीच्या शिफारसीनुसार 10 भारतीय कर्तव्यांचा सहभाग नोंदवला गेला. तसेच 46व्या घटना दुरुस्तीनुसार एक मूलभूत कर्तव्यांचा सहभाग नोंदवला गेला आला आणि आता सद्यस्थितीमध्ये 11 कर्तव्य सद्यस्थितीमध्ये आहेत. भारतीय राज्यघटना ही वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकास मतदान करण्याची संधी देते. मूळ संविधानात हे वय 21 वर्ष होते. मात्र 1988 मध्ये केलेल्या 21व्या घटना दुरुस्तीनुसार ही वयोमर्यादा 21 वरून 18 करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानुसार राज्यासाठीची मार्गदर्शक तत्वे हे घटनेमध्ये एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ही मार्गदर्शक तत्वे गांधीवादी, सामाजिक आणि उदारमतवादी अशा 3 प्रकारामध्ये मोडली जातात. शासकीय ध्येय धोरणे सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाची असली पाहिजेत. समाजामध्ये समतेचे अधिष्ठान साकारण्यासाठी आणि कल्याणकारी योजना राबवण्यासाठी धोरण करताना काही मार्गदर्शक तत्वांची गरज असते. ही गरज घटनाकारांनी ओळखून सरकारसाठी मार्गदर्शक तत्वांचा समावेश या घटनेमध्ये केला आहे. संविधानाच्या 4थ्या भागामध्ये कलम 36 ते कलम 51 मध्ये राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.